मित्रांनो, ज्ञानाच्या अति उंच अशा शिखरावर पोहोचलेल्या आईन्स्टाईन सारख्या शास्त्रज्ञाला सुद्धा आपण मिळवलेले ज्ञान हे किती मर्यादित आहे हे स्पष्टपणे लक्षात आले आणि अजूनही बरेच ज्ञान मिळवायचे बाकी होते याची त्यांना जीवनाच्या शेवटी जाणीव झाली। तर लक्षात घ्या, आपल्याला ज्ञान मिळवण्यासाठी किती प्रयत्न करावे लागतील हो। घाबरू नका, ध्येयाच्या नौकेत बसून प्रयत्नांची वल्ली मारली की यशाचा किनारा काही दूर राहत नाही। तर मग यासाठीच कसे स्मार्ट आणि 20% मेहनतीत 80% फळ कसे मिळवायचे याचे 3 सिक्रेट मी तुम्हाला सांगणार आहे। सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सगळ्यात पहिले म्हणजे मीचा स्वीकार। आपण जसे आहोत तशा सर्व गुणदोषांसकट स्वतःचा स्वीकार करा। एकदा का असे झाले की आपल्यात खरेच दोष आहेत हे आपल्याला पटते आणि या दोषांमुळे माझे नुकसान होत आहे किंवा इथून मागे झाले आहे याची मनाला जाणीव होते आणि मगच यात हळूहळू बदल घडवून आणणे शक्य होते। पण मित्रांनो, जादूची कांडी फिरवावी व आपले सारे दोष नष्ट व्हावे हे शक्य आहे का? तर नाही। दोष दूर करण्यासाठी सतत प्रयत्नांची आवश्यकता असते। यासाठी कदाचित वर्षानुवर्ष मेहनत करावी लागेल, पण लक्षात घ्या, काही काळानंतर तुमचे आयुष्य हे समाधानात आणि आनंदातच जाणार। दुसरी गोष्ट, स्वतःच्या प्रगतीत बाधा आणणारे नेमके दोष समजणे। खूप वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही बरं का। यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागेल। आपल्याला माहित आहे, जसा रोग तसे औषध, याप्रमाणे दोष दूर करण्यासाठी शरीर व मनाविरुद्ध जोरदार युद्धाचे रणशिंग फुंकावे लागेल आणि त्याला सांगावे लागेल, आतापर्यंत शरीर व मना मी तुझे खूप लाड पुरवले, तुझे जे मी अति लाड केले त्याचाच परिणाम म्हणून मी आज येथे आहे। पण यापुढे असे होणार नाही। मला आता यशाच्या अतिउंच शिखरापर्यंत पोहोचायचे आहे। क्षणिक आनंदासाठी मी अनेकदा माझ्या ठरलेल्या ध्येयांपासून दूर गेलो। आता यापुढे कदापि हे चालणार नाही असे ठोक बजावून सांगा। तिसरी गोष्ट, एकाग्रता। यासाठी मित्रांनो खूप सोपा उपाय आहे। रोज सकाळी उठल्यावर कमीत कमी 1 ते 2 ग्लास कोमट पाणी प्या आणि मेडिटेशन करा। स्वतःला सतत सकारात्मक सूचना द्या। मग बघा, आपले शरीर, मन व बुद्धीचे कसे प्रॉपर प्लॅनिंग होईल आणि आपण लवकरात लवकर यशस्वी होऊ। मित्रांनो, आपले जीवन हे आपल्यालाच बेटर होऊन बेस्ट बनवायचे असते। दुसरा कोणीतरी येऊन आपली मदत करणार नाही। म्हणतात की स्वभावाला औषध काय, पण हे चुकीचं आहे। निरंतर प्रयत्नाने, कणाकणाने आपला मूळ स्तर आपणच सुधारू शकतो। आपल्या स्वभावात बदल करू शकतो आणि चांगल्या सवयीही लावू शकतो। काम करून माणूस कधीच मरत नाही, तर आळसाने मरतो, हे लक्षात घ्या। मित्रांनो, ध्येय गाठण्यासाठी मेहनतीचा वेग इतका जोरदार हवा की अडथळे केव्हा आले आणि केव्हा गेले हे समजले पण नाही पाहिजे। आणि मग बघा, आपणच आपल्या आयुष्याचे खरे गेम चेंजर बनू। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। थँक यू।